शांती. आज आहे 12/12/23ची मुरली. महावाक्य आहे, गोड मुलांनो, ज्ञान आणि योगासोबत तुमचे वर्तन देखील खूप चांगले असले पाहिजे. कोणतेही भूत तुमच्यामध्ये असू नये, कारण तुम्ही आहात भूतांना काढणारे. प्रश्न आहे, सपूत मुलांमध्ये कोणता नशा स्थायी अर्थात कायम राहू शकतो? उत्तर आहे, बाबांकडून आपण डबल ताजधारी विश्वाचा मालक बनण्याचा वारसा घेत आहोत. हा नशा सपूत मुलांमध्येच स्थायी राहू शकतो, परंतु काम क्रोधाचे भूत जर आतमध्ये राहिले असेल तर हा नशा राहू शकत नाही. अशी मुले मग बाबांचा रिगार्ड सुद्धा ठेवू शकत नाहीत. त्यामुळे पहिले भूतांना पळवून लावायचे आहे. आपली अवस्था मजबूत बनवायची आहे. गीत आहे, कौन आया मेरे मन के द्वारे. ओम शांती. याचा अर्थ तुम्हा मुलांशिवाय कोणीही समजू शकत नाही, ते देखील नंबरवार पुरुषार्थानुसार. कारण परमपिता परमात्म्याचे स्थूल अथवा सूक्ष्म चित्र तर नाही आहे. सूक्ष्म आहेत देवता, ते तर फक्त 3 आहेत. त्यांच्यापेक्षाही सूक्ष्म आहे परमात्मा. आता हे परमपिता परमात्मा असे हे कोण म्हणत आहे? आत्मा. परमपिता परमात्म्याला परम आत्मा म्हणतात. आत्मा आपल्या लौकिक पित्याला परमपिता म्हणू शकत नाही. जेव्हा पारलौकिक परमपिता परमात्म्याची जे आठवण करतात तर त्यांना देही अभिमानी म्हटले जाते. जेव्हा देह अभिमानामध्ये असतात तेव्हा देहासोबत संबंध असणाऱ्या पित्याची आठवण येते. ते अर्थात शिवबाबा मग आहेत आत्म्यासोबत संबंध ठेवणारे बाबा. ते आता आलेले आहेत. आत्मा बुद्धीद्वारा जाणते. आत्म्यामध्ये बुद्धी आहे ना, तर परमपिता परमात्मा जरूर पारलौकिक पिता झाले. त्यांना ईश्वर म्हटले जाते. आता बाबांनी ही प्रश्नावली बनवली आहे. यावर तुम्हा मुलांना समजून सांगणे सोपे होईल. जसा फॉर्म भरून घेतला जातो तसे प्रश्न देखील विचारू शकता. जे विचारतात ते नक्कीच नॉलेजफुल आहेत, तर जरूर टीचरच झाले. आत्मा शरीर धारण करते आणि ऑर्गन्सद्वारे समजावून सांगते. तर मुलांना समजावून सांगण्यासाठी सोपे करून हे बनवले गेले आहे. परंतु ज्ञान ऐकविणाऱ्या मुलांची अवस्था देखील खूप चांगली पाहिजे. भले कोणामध्ये खूप चांगले ज्ञान असेल, योग देखील चांगला असेल, परंतु त्यासोबत चलन अर्थात वर्तन देखील चांगले पाहिजे. दैवी चलन त्यांची असेल, ज्यांच्यामध्ये काम क्रोध लोभ मोह अहंकाराचे भूत असणार नाही. ही मोठी मोठी भूते आहेत. तुम्हा मुलांमध्ये कोणतेही भूत असता कामा नये. आपण आहोत भूत काढणारे. जे अशुद्ध आत्मे भटकतात त्यांना भूत म्हटले जाते. त्या भूतांना काढणारे सुद्धा उस्ताद असतात. ही जी 5 विकार रूपी भूते आहेत त्यांना तर परमपिता परमात्म्याशिवाय कोणीही काढू शकत नाही. सर्वांच्या भूतांना काढणारे एकच आहेत. सर्वांची सद्गती करणारे एक. रावणापासून लिबरेट करणारे देखील एक आहेत. ही आहेत मोठी भूते असे म्हटले देखील जाते. याच्यामध्ये क्रोधाचे भूत आहे. याच्यामध्ये मोहाचे आणि अशुद्ध अहंकाराचे भूत आहे. सर्वांना या भूतांपासून सोडविणारे लिबरेटर परमपिता परमात्मा एकच आहेत. तुम्ही जाणता यावेळी सर्वात पॉवरफुल हे ख्रिश्चन लोक आहेत. त्यांच्या इंग्रजी भाषेतील शब्द देखील खूप चांगले आहेत. जे राजे असतात ते आपली स्वतःची भाषा चालवतात. देवतांची भाषा कोणीही जाणत नाहीत. आपल्या मुली आधी सर्व काही येऊन सांगत होत्या. 2-4 दिवस ध्यानामध्ये राहत होत्या. आता कोणी बुद्धिवान संदेशी हवी, जी तिथली भाषा पाहून ऐकवेल. तुम्ही मुले सर्वांना भारताची कहाणी ऐकवा. भारत सतोप्रधान होता, आता तमोप्रधान. पूज्यपासून पुजारी बनला आहे. भारतामध्ये देवतांची चित्रे खूप आहेत.
अंधश्रद्धेने पुजतात. बायोग्राफीला अर्थात कार्याला जाणत नाहीत. आपण सर्वजण ॲक्टर आहोत, तर ड्रामाच्या डायरेक्टर इत्यादीची माहिती असली पाहिजे. म्हणून प्रश्नावली तयार केली आहे. पोपना देखील लिहून पाठवले पाहिजे. तुम्ही फॉलोअर्सना म्हणत आहात की या विनाश करणाऱ्या वस्तू बंद करा. मग तुमचे हे सर्वजण मानत का नाहीत? तुम्ही तर सगळ्यांचे गुरु आहात. तुमची तर खूप महिमा आहे, तरी देखील हे मानत का नाहीत? याचे कारण तुम्हाला माहीत नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो. हे काही तुमच्या मतावर चालणारे नाहीत. हे ईश्वरीय मतानुसार बनवत आहेत. स्वर्गाची स्थापना ॲडम आणि ईव द्वारा होत आहे. नॉलेजफुल गॉड आहेत, ते आहेत गुप्त. जरूर त्यांची सेना त्यांच्या मतावर चालणारी असेल. अशा प्रकारे समजावून सांगितले पाहिजे. परंतु मुले इतकी विशाल बुद्धीची नाही आहेत, म्हणून स्क्रूला टाईट करावे लागते. जसे इंजिन थंड होते तेव्हा त्याला गरम करण्यासाठी कोळसे घालतात. हे देखील ज्ञानाचे कोळसे आहेत. परमपिता परमात्मा सर्वात मोठे आहेत. सर्वजण त्यांना सलाम करण्यासाठी येतील. पोपना देखील सर्वजण पॉवरफुल समजतात. पोपला जेवढा मान देतात तेवढा आणखी कुणालाच देत नाहीत. पित्याला जाणत नाहीत, ते तर आहेत गुप्त. त्यांना तर फक्त मुलेच जाणतात आणि मान देतात. परंतु माया अशी आहे की जी मुलांना देखील अशा बाबांचा रिगार्ड ठेवू देत नाही. बाबा विश्वाचा मालक बनवतात. हा नशा बाहेर पडल्यावर संपून जातो. आम्ही बाबांकडून डबल ताजधारीचा वारसा का नाही घेणार बरे? हा आहे सपूत मुलांचा नशा. परंतु अशी बरीच मुले आहेत ज्यांना काम, क्रोध, लोभाचे भूत येते. बाबा जेव्हा मुरली चालवतात तेव्हा मनामध्ये येते की अजूनही आपल्यामध्ये काम विकाराचा हलकासा नशा आहे. जर एक बाजू मजबूत असेल तर काहीच होऊ शकणार नाही. कुठे पत्नी मजबूत असते तर कुठे पती. बाबांकडे सगळ्या प्रकारचे समाचार येतात. कोणी साफ मनाने लिहितात. आतून बाहेरून खूप सफाई पाहिजे. कुणी बाहेरून खरे आणि आतून खोटे आहेत. वादळ तर बऱ्याच जणांना येते. लिहितात, बाबा आज माझ्यामध्ये कामविकाराचे तुफान आले, परंतु वाचलो. जर लिहिले नाही तर एक तर शिक्षा होईल आणि दुसरे सवय वाढत जाईल आणि सरते शेवटी कोसळून पडाल. बाबांची मुलांकडून अपेक्षा तर असते ना. थोडी ग्रहचारी असेल तर ती उतरते. असे बरेच आहेत जे आज चांगले चालतात, उद्या बेशुद्ध पडतात किंवा गुदमरून जातात. जरूर कोणती तरी अवज्ञा करतात. प्रत्येक गोष्टीमध्ये सच्चे राहिले पाहिजे, तेव्हाच सचखंडचे मालक बनाल. खोटे बोलाल तर आजार वाढत जाऊन नुकसान करेल. मुलांना अतिशय युक्तीने प्रश्नावली लिहिली पाहिजे. परमपिता परमात्म्यासोबत तुमचा काय संबंध आहे? जर ते पिता आहेत तर सर्वव्यापीची गोष्टच नाही. जर ते सर्वांचे सद्गती दाता आहेत, पतित पावन आहेत, गीतेचे भगवान आहेत, तर जरूर कधीतरी येऊन त्यांनी ज्ञान दिले असेल. जर अशी गोष्ट आहे तर त्यांच्या जीवन कहाणीला जाणता का? जर जाणत नसाल तर वारसा मिळू शकणार नाही. पित्याकडून जरूर वारसाच मिळणार. नंतर दुसरा प्रश्न विचारा. प्रजापिता ब्रह्मा आणि त्यांच्या मुखवंशावळीला जाणता का? जिचे नाव सरस्वती आहे, ती आहे ज्ञान ज्ञानेश्वरी. तिला गॉडेज ऑफ नॉलेज म्हटले जाते. ही आहे जगत अंबा. तर जरूर तिची मुले देखील असतील, पिता देखील असेल. नॉलेज देणारे तर ते आहेत. आता हे प्रजापिता आणि जगत अंबा कोण आहेत? तिला धनलक्ष्मी देखील म्हटले जाते. तेव्हा ती ज्ञान ज्ञानेश्वरी नसते. हे ब्रह्मा सरस्वती राजराजेश्वरी बनतात, तर जरूर त्यांची मुले देखील जरूर स्वर्गाचे मालक बनत असतील. आता हा आहे संगम, कुंभ. त्या कुंभमेळ्यामध्ये भक्ती मार्गाच्या निमित्त बघा काय होते. आणि या कुंभमध्ये रात्रंदिवसाचा फरक आहे. तो आहे पाण्याची नदी आणि सागराचा मेळा.
या आहेत मानवी गंगा, ज्या ज्ञानसागरामधून निघतात, त्यांचा मेळा. हा प्रश्न देखील विचारला जातो की पतितापासून पावन बनविणारे कोण आहेत? या तर जाणून घेण्याच्या गोष्टी आहेत ना, म्हणून तर विचारतात. या मात पित्याच्या ज्ञानामुळे तुम्ही राजराजेश्वरी बनू शकता. ईश्वराला सर्वव्यापी म्हटल्याने तोंड गोड कसे होणार? आता तुम्हाला भक्तीचे फळ ज्ञान मिळते. आता भगवान शिकवतात तर धक्के खाणे बंद होते. बाबा म्हणतात, मुलांनो, अशरीरी भव. आत्म्याला ज्ञान मिळाले. आता आत्मा म्हणते, आम्हाला परत बाबांकडे जायचे आहे. नंतर आहे प्रारब्ध. राजधानी स्थापन होते. किती समजून घेण्याच्या गोष्टी आहेत. ही प्रश्नावली खूप चांगली आहे. सर्वांच्या खिशात ठेवलेली असावी. सर्व्हिसेबल अर्थात सेवायोग्य मुलेच या गोष्टींवर लक्ष देतील. मुलांसाठी बाबांना किती मेहनत घ्यावी लागते. बाबा म्हणतात, मुलांनो, आपले भविष्य श्रेष्ठ बनवा, नाहीतर कल्पकल्प पद कमी होईल. जसे हे बाबा महाराजा महाराणी बनतात, तसे मुलांनी देखील बनावे. परंतु स्वतःमध्ये निश्चय असला पाहिजे. राजामध्ये सुद्धा खूप ताकद असते. तिथे तर आहे सुखच सुख. आणि जे राजा बनतात ते देखील ईश्वर अर्थ दान पुण्य केल्याने. राजाच्या आदेशानुसार सर्व प्रजा चालते. यावेळी तर भारतवासियांचा कोणी राजा नाहीये. पंचायती राज्य आहे. तर किती कमजोर बनले आहेत. बाबा जाणतात, बऱ्याच मुलांना वादळ येते, परंतु समाचार देत नाहीत. बाबांना लिहिले पाहिजे की अशी वादळे येतात, तुम्ही सल्ला द्या. बाबा परिस्थिती पाहून सल्ला देतील. लिहित नाहीत ना. त्यांचे कोणी साथीदार समाचार देतात की बाबा, आमच्या साथीदाराची अशी हालत आहे. बाबांना समाचार तर दिला पाहिजे. अच्छा, गोड गोड खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्याला नमस्ते. रात्री क्लास आहे 11/1/1969. बेहदचे बाबा येऊन समजावून सांगतात, आपले बनवतात. राजाई पदासाठी शिक्षण देतात. पवित्र देखील बनवतात. बाबा अतिशय सोप्या रीतीने आपला आणि वारशाचा परिचय समजावून सांगतात. आपणच समजू शकणार नाही. बेहदच्या बाबांकडून जरूर बेहदचा वारसा मिळणार. हे देखील चांगले बुद्धिवान असलेलेच समजतील. बाबा कोणता वारसा देतात? घराचा, शिक्षणाचा आणि स्वर्गाच्या बादशाहीचा वारसा देतात. जे पवित्र दैवी संप्रदायाचे बनतात तेच राजधानीमध्ये येतात. जे जितके शिकतील आणि मग शिकवतील तेच उच्चपद प्राप्त करतील. अशी पुष्कळ मुले आहेत जी बाबांकडून वारसा घेतात. बाबा स्वर्गाचा मालक नरापासून नारायण बनवतात. ते अर्थात दुनियावाले राज्याचे मालक आहेत. तर बेहदचे बाबा जे स्वर्गाचे रचयिता आहेत, आपण त्यांची मुले स्वर्गाची बादशाही घेणार. यथा राजा राणी तथा प्रजा. जितका पुरुषार्थ करणार तितकेच उच्चपद प्राप्त करणार. हा राजाईसाठी पुरुषार्थ आहे. सतयुगाची राजाई सर्वांनाच मिळणार नाही. जितका जे पुरुषार्थ करतील तितकेच उच्चपद प्राप्त करतील. पुरुषार्थावर प्रारब्ध अवलंबून असते. हे तर मुले जाणतात की जितका पुरुषार्थ करू, पुरुषार्थानेच बादशाही मिळते. स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण कराल तर तमोप्रधानपासून सतोप्रधान प्युअर सोने बनाल. राजाई देखील मिळेल. जसे इथे म्हणतात, भारताचे आम्ही मालक आहोत. मालक तर सर्वजण बनणार. मग पद काय मिळवतील? शिक्षणानंतर स्वर्गामध्ये आपले पद काय असेल? तुम्ही आता संगमावर शिकता. सतयुगामध्ये राजाई करणार. बाबा योग सुद्धा शिकवतात आणि शिक्षण देखील देतात.
तुम्ही समजता आम्ही राजयोग शिकत आहोत. बाबांच्या आठवणीने पावन देखील बनत आहोत. नंतर आपला पुनर्जन्म रावण राज्यात नाही, राम राज्यामध्ये होणार. आता आपण शिकत आहोत मनमना भव मध्याजी भव. आता कलियुगाचा अंत आहे. नंतर सतयुग स्वर्ग जरूर येणार. बाबा संगमयुगावरच येऊन बेहदचे स्कूल उघडतात, जिथे बेहदचे शिक्षण आहे. बेहदची बादशाही प्राप्त करण्यासाठी तुम्ही जाणता आपण आता नवीन दुनियेचे मालक बनणार. नव्या दुनियेला स्वर्ग म्हटले जाते. खुमारी अर्थात नशा चढतो ना, बरोबर जुन्या दुनियेनंतर आहे नवीन दुनिया. मुलांना आठवण येते, सर्व मुलांच्या हृदयामध्ये आहे की आपल्याला स्वर्गाचा मालक बनविण्यासाठी परमपिता परमात्मा शिकवत आहेत. मुलांना याची आठवण राहावी की आपल्याला भगवान शिकवतात. उच्च ते उच्च सत्ययुगातील राजा राणी बनवतात. राजयोगाद्वारे राजाई मिळते. त्यामध्ये पवित्रता, सुख, शांती सर्व आहे. या बाबांमध्ये अर्थात ब्रह्मा बाबांमध्ये आता शिवबाबा आले आहेत. ते आहेत उच्च ते उच्च. आत्मा अनुभव घेत आहे. तिथे जाणार तर तिथली बैठक उच्च असेल. सर्व विद्यार्थ्यांची बैठक आपापली असणार. एकाच्या जागेवर दुसरा बसू शकत नाही. एकाचा पार्ट दुसऱ्यासोबत मेळ खाऊ शकत नाही. बाबांनी समजावून सांगितले आहे. आत्म्यामध्ये रेकॉर्ड भरलेले आहे. ड्रामाच्या प्लॅन अनुसार आपला पुरुषार्थ चालू आहे. कोणी राजा कोणी राणी बनतील. शेवटी पुरुषार्थाचा रिझल्ट लागेल, ज्याची मग माळा बनेल. उच्च नंबरवाल्याला जरूर माहीत होईल. मृत्यूनंतर समजून येते. आत्मा जाऊन कर्मानुसार दुसरे शरीर घेईल. चांगली कर्म करणाऱ्यांना योग बळाद्वारे चांगला जन्म मिळेल. पुरुषार्थ करत नसतील तर कमी पद मिळवतील. अशा प्रकारे विचार केल्याने खुशी होईल. जो जसा महारथी असेल तशी त्याची महिमा होईल. सर्वांची मुरली देखील एकसारखी चालत नाही. प्रत्येकाची मुरली देखील वेगवेगळी. हा पूर्वनियोजित खेळ आहे ना. आता मुलांचे कर्मांवर लक्ष आहे. पिता किंवा माता जसे करतील तशी मुले शिकतील. आता तुम्ही श्रेष्ठ कर्म करत आहात. सेवेवरून माहिती होते. महारथींची मेहनत लपून राहत नाही. समजू शकते की कोण उच्चपद प्राप्त करण्यासाठी मेहनत करत आहे. सर्व मुलांना चान्स देखील आहे. उच्चपद मिळवण्यासाठी मनमनाभवचा पाठ अर्थासहित मिळालेला आहे. मुले समजतात. हे गीतेचे ज्ञान नॉलेजफुल बाबा स्वतः येऊन देतात तर जरूर अचूक नॉलेजच देतील. बाकी मग धारणेवर अवलंबून आहे. जे ऐकता ते प्रॅक्टिकलमध्ये येत राहावे. अवघड नाहीये. बाबांची आठवण करायची आहे आणि चक्राला जाणायचे आहे. हे आहे अंतिम जन्माचे शिक्षण, जे पास करून नवीन दुनिया सतयुगामध्ये निघून जाल. गायन आहे निश्चयामध्ये विजय. तर प्रीत बुद्धी मुलांना समजले आहे. आम्हाला भगवान शिकवत आहेत. मुले जाणतात माझी आत्मा धारणा करते. आत्मा या शरीराद्वारे शिकते, नोकरी करते. या समजून घेण्याच्या गोष्टी आहेत. बाबांची आठवण करतो आणि मग माया रावण बुद्धीचा योग तोडून टाकते. मायेपासून सावध राहायचे आहे. जितके पुढे जाल तितका तुमचा प्रभाव पडेल आणि खुशीचा पारा देखील चढेल. नवीन जन्म घेणार तेव्हा खूप शो करणार. अच्छा, गोड गोड आत्मिक मुलांना आत्मिक बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि शुभरात्री. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट आहे, आतून बाहेरून साफ राहायचे आहे. सच्च्या दिलाने बाबांना आपला समाचार द्यायचा आहे. काहीही लपवायचे नाही. दुसरा पॉइंट आहे, आता परत जायचे आहे. त्यामुळे अशरीरी बनण्याचा अभ्यास करायचा आहे. चूप राहायचे आहे. आजचे वरदान आहे, माझेला
तुझे मध्ये परिवर्तन करून उडत्या कलेचा अनुभव करणारे डबल लाईट भव. माझेला तुझे मध्ये परिवर्तन करून उडत्या कलेचा अनुभव करणारे डबल लाईट भव. स्पष्टीकरण आहे, हे विनाशी तन, धन आणि जुने मन माझे नाही, बाबांना दिले. पहिला संकल्पच हा केला की सर्व काही तुझे. यामध्ये बाबांचा फायदा नाही, तुमचा फायदा आहे. कारण माझे म्हणण्याने अडकता आणि तुझे म्हणण्याने न्यारे होता. माझे म्हणण्याने ओझेवाले बनता आणि तुझे म्हणण्याने डबल लाईट ट्रस्टी बनता. जोपर्यंत कोणी हलके बनत नाही तोपर्यंत उच्च स्थितीपर्यंत पोहोचू शकत नाही. हलके राहणारेच उडत्या कलेद्वारे आनंदाची अनुभूती करतात. हलके राहण्यामध्येच मजा आहे. स्लोगन आहे, शक्तिशाली आत्मा ती आहे जिच्यावर कोणतीही व्यक्ती अथवा प्रकृती आपला प्रभाव पाडू शकत नाही. शक्तिशाली आत्मा ती आहे जिच्यावर कोणतीही व्यक्ती अथवा प्रकृती आपला प्रभाव पाडू शकत नाही. अच्छा, ओम शांती. नवनवीन मराठी व्हिडिओज प्राप्त करण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी गॉड रिपोर्ट चॅनलला.